वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल। आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आत्ता सकाळचे 7 सव्वा 7 वाजले आणि तुम्ही बघू शकता रेडी नाही झाले मी, जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी साडी वेअर केलेली आहे, कारण की आता मी पुण्यावरून जरा वेळात निघणार आहोत आणि आम्हाला जायचं आहे जाता जाता अक्कलकोटला, म्हणून मी साडी घातली आहे, केस वगैरे धुतले, हेअर वॉश केला आणि तयारी काही नाही केली। म्हटलं अक्कलकोट जवळ आला की थोडासा टचअप करून घेऊ, किंवा नाही केलं तरी चालेल, परंतु आंघोळ वगैरे झाली। आता प्रशांतजी आंघोळ करताय आणि त्यांची आंघोळ झाली का एक जरा वेळामध्ये आम्ही मग इथून निघू। करीना आणि तिचे पप्पा तिच्या फ्लॅटच्या खालीच, तिच्या बिल्डिंगच्या तिथेच खाली संतोष सुपर मार्केट म्हणून आहे, तिथं ते दूध अंडी काही घेत आहेत त्यांच्यासाठी, प्रतीक आणि करीनासाठी। आणि आता 7:40 झाले, म्हणजे चला 7:45ला आम्ही इथून निघतोय। आता 7:45ला निघाल्यानंतर बघू आम्ही अक्कलकोटला किती वाजेपर्यंत पोहोचू। आज गुरुवार असल्यामुळे तिथे गर्दी असण्याची शक्यता आहे, ते आता गेल्यानंतरच कळेल गर्दी आहे की आमचे दर्शन कसे होतात, काय होतात ते आता तिथे गेल्यानंतर कळेल। एक 5 मिनिटामध्ये आम्ही आता इथून निघतोय। बॅग वगैरे ठेवल्या गेल्या गाडीमध्ये सगळ्या। इकडे तिकडे नका करू, गळा बघा तो कसा लूज होत चाललाय, असं आपल्याला किती भारी दिसता तुम्ही, तो सगळे इम्प्रेशन जाते तुम्हाला। ओके, मम्माला मी आम्ही निघाल्यानंतर करीनाही इमोशनल झाली, तिच्या पप्पांना सांगत होती आता वेट लॉस नका करू। हो हो, जसं माझं आहे ना की मी घराबाहेर नाही कंट्रोल करू शकत, तसंच प्रशांतजींचं इतकं स्ट्रिक्टली घरी डाएट फॉलो करता तुम्ही तर बघताच। 5 महिने होतील आय थिंक या 10 फेब्रुवारीला की ते इंडियन वेट लॉस डाएट फॉलो करताय, की त्यांनी पोळी भात फळं कुठली डाळी बऱ्याच गोष्टी नाही खाल्ल्या, पण घराबाहेर असताना मात्र सगळं खाता। आता काल एवढं नॉनव्हेज खाल्लं, खूप लेट आम्ही डिनर केलं। आता करीनाच्या घरापासून 15 मिनिटं झाले फक्त, थांबले आता ते चहा प्यायला, 8 वाजले आता। तर घरी तर काय चहा वगैरे पित नाही, मलाही विचारत होते, मी म्हटलं नाही मला नाही प्यायचा आहे चहा, तुम्ही घ्या म्हटलं, मी जे काही घेईल 12 नंतरच घेईल। हे बघा माझ्याजवळच ऑरेंजेस, इथे बनाना, चिक्कू, ॲपल, फ्रूट्स ठेवले हेल्दी ऑप्शन, पण आता त्यांना ड्रायव्हिंग करायची आहे आणि पुण्यातलं वातावरणही थंड आहे, तर मग म्हटलं पिऊ द्या त्यांना चहा। आता ते चहा पिण्यासाठी गेले, त्यांना जाऊन जवळजवळ 10 मिनिटं होऊन गेले चहा प्यायला, इतका वेळ काय लागत नाही, म्हणजेच ते ब्रेकफास्ट करताय। ठीक आहे चला। आणि माझ्या कानामध्ये इयरफोन तुम्ही बघू शकता, कारण मी व्हिडिओ एडिट करते जो मी आज म्हणजे गुरुवारी जो अपलोड करणार आहे। आता अक्कलकोटपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्याकडे टाईम आहे, मी ट्रॅव्हलिंग व्हिडिओ एडिट करते, नेहमी मला हॅबिट झाली, तर मी आता व्हिडिओ एडिट करून घेते जो की मी आज अपलोड करेल। आणि आता मी लोणी एरियामध्ये आहोत। ॲक्च्युली माझ्या दोन्ही फोनचे स्क्रीन गार्ड खराब झाले, बऱ्याचदा गडबडीमधून हातातून फोन पडतात आणि बऱ्यापैकी खराब झाले। तर प्रशांतजी आता मेडिसिन घेण्यासाठी उतरले, तर ते बोलले इथे शॉप आहे तर बदलून घेतं माझ्या दोन्ही फोनचं स्क्रीन गार्ड मला चेंज करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। ते बघा प्रशांतजी पण छान असे रेडी झाले, कारण अक्कलकोटला जायचं आहे त्यांना महाराजांचं दर्शन। आज मी खूप मनाने खूप खुश आहे, कारण मी आज स्वामी समर्थ गुरुवार आहे, अक्कलकोटला चाललोय। हां, लकीली म्हणजे आज गुरुवार आला आहे आणि आमचं गुरुवारचं दर्शन होणार आहे, त्यासाठी हे बरेच एक्सायटेड आहे। ॲक्च्युली ही ट्रिपच आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी प्लॅन केली होती, परंतु ती काही पर्सनल रिझनमुळे थोडी डिले करण्यात आली, तर आज आम्ही आता हैदराबादला जाता पहिले अक्कलकोटला दर्शन घेऊन मग पुढे जाणार। फोनचं केलं गेलं चेंज, आता दुसऱ्या फोनचंही करायचं आहे। आणि माझ्या सॅमसंगच्या फोनचं कवरही बऱ्यापैकी खराब झालं होतं आणि स्क्रीन गार्डही, तर दोन्ही चेंज करण्यात आलं, त्याच्यामुळे त्याचा लुक पूर्णपणे चेंज झाला, छान दिसतोय आता। इथे मी पेरू घेतलेला आहे, खूपच गोड आहे, कट केला, पिशवी स्वच्छ आहे, नवीनच आहे, तिच्यावर ठेवला कारण मी प्लेट कॅरी करायला विसरली। पेरू खाऊन अर्धा तास झाला, आता जरा म्हटलं ऑरेंज खाऊ, तर आता ऑरेंज खाणार आहे मी आणि प्रशांतजी, आम्ही दोघंही। मी चालू गाडीमध्ये थोडासा टचअप करून घेतला
आपण पार्टी असली, काही फंक्शन असलं, लग्न कार्य असलं, तेव्हा कसं छान नटतो थटतो, तसं महाराजांच्या भेटीला जायला सुद्धा आनंदाने नटून थटूनच गेलं पाहिजे, नाही का? तर मी थोडासा टचअप केला आणि छान अशी मोठी रेड कलरची टिकली लावली. कारण प्रशांतजींना खूप आवडते मोठी टिकली. महाराजांच्या भेटीसाठी जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं मन आणि आपलं शरीर, आपलं सर्व अतिशय प्रसन्न असं दिसलं पाहिजे. आणि तुम्हीच मला सांगितलं ते ना तयारीवर. हां, आणि जेव्हा तू तयारी करते आणि मोठी टिकली लावते तेव्हा अतिशय प्रसन्न वाटतं बघितलं. म्हणून मग मी तुला सांगितलं की एकदम छान तयारी करून जाऊ महाराजांची. बऱ्याच दिवसानंतर तू आली ना महाराजांची. करीनाला घेऊन गेलो होतो बघा ना आपण. आम्ही गेलो होतो, करीना आणि प्रशांतजी, आम्ही तिघं गेलो होतो. एक्झॅक्ट डेट नाही माझ्या लक्षामध्ये, पण झाले 6-7 महिने झाले असतील. तर मी ॲक्च्युली तयारी नव्हते करणार, पण प्रशांतजी बोलले नाही कर म्हणे तयारी छान, म्हणून मग छान अशी तयारी केली. आणि आता अर्ध्या तासामध्ये पोहोचू ना आपण. 5-6 किलोमीटर. अच्छा, 15-1 मिनिटामध्ये आम्ही आता पोहोचून जाऊ अक्कलकोटला. मी अक्कलकोटमध्ये पोहोचून गेलेलो आहोत. आता पार्किंगसाठी गाडीला पार्किंगसाठी जागा शोधतोय. आज गर्दी असणारी गाडी, नाहीतर मागे 2-3 वेळेस प्रशांतजींनी एकदम मंदिराच्या तिथेच गाडी पार्क केली होती, जागा होती तेव्हा. ऊन खूप आहे आणि मंदिराच्या जवळ जागा शोधतोय आम्ही पार्किंगसाठी. या बघा, या ताईंनी मला गंध लावला. प्रचंड ऊन आहे आणि गर्दी पण बऱ्यापैकी दिसते. साहजिक आहे, आज गर्दी असणारच गुरुवार असल्यामुळे. तर आता आम्ही मंदिराच्या अगदी जवळ पोहोचून गेलेलो आहोत. याआधी अनेकदा मी ही गोष्ट शेअर केलेली आहे आणि आजही पुन्हा सांगते की मी महाराजांवर खूप विश्वास ठेवते आणि ज्या वेळेस मला माझ्या भावासाठी महाराजांची गरज होती, मी खूप त्यांचा धावा केला होता, खूप त्यांना पुकारलं होतं. तर आज जेव्हा मेन मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली तर माझं हृदय असं भरून येत होतं आणि कुठे ना कुठे माझं मन महाराजांना प्रश्न करत होतं की महाराज, मी तुम्हाला खूप हाका मारल्या, तुम्ही का आले नाही बुवा, माझ्या भावाला का नाही वाचवलं, का माझ्या भावाला एवढं कमी आयुष्य होतं, असं माझ्या भावाने काय गुन्हा केला होता,
का तुम्ही त्याला घेऊन गेले, असे प्रश्न मी मनोमन महाराजांना विचारत होते. माझं मन एकदम असं भरून येत होतं. छान आमचं दर्शन झालं, एकदम असं जवळून दर्शन घेता आलं आम्हाला महाराजांचं. प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे गुरुवार असल्यामुळे. प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी, परंतु छान झालं आमचं दर्शन. आम्ही डाव्या बाजूची लाईनच सोडली नाही, कारण आम्हाला महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं. दर्शन छान झालं. अवतार चेंज झाला, कारण की ती साडीचे काठ आहे ना प्रचंड टोचताय आणि बाहेर खूप उष्णता आहे आणि ते पोटाजवळच मला खूप टोचायला लागले. तर इथे एक शेत आहे, एक झोपडी आहे, तिथे एक ताई भेटल्या आम्हाला. मग मी त्या ताईंना सांगितलं की मला चेंज करायचं आहे, तर त्या बोलल्या करा. तर मी जस्ट आता चेंज करून घेतलं. इथे चिंचेचं झाड आहे, भरपूर चिंचा पडलेला आहे आणि टिकली गंध माझा ह्या कपड्यांवरही छान दिसतंय बघ. आणि प्रशांतजी माझ्यासाठी चिंचा गोळा करताय. बघू, दाखवा प्रशांतजी. खूप चिंचा पडलेल्या आहे इथे, दाखवा ना चिंचा. हे बघा, प्रशांतजींनी माझ्यासाठी चिंचा गोळा केल्या. खूप चिंचा पडलेला आहे. छान असं माझ्या वडिलांच्या शेतात असंच मोठं चिंचेचं झाड आहे. मला त्याचीच आठवण आली इथे येऊन. हे बघा, खूप चिंचा भेटताय प्रशांतजींना. आणि इथे विहीर आहे वाटतं, विहीर आहे इथे, पण तिला पाणी नाही आहे. हे बघा, अशा चिंचा पडलेल्या आहे, खूप सगळ्या चिंचा पडलेल्या आहे. हे बघा, चिंचाच चिंचा, चिंचाच चिंचा. हे बघा, आता 5 वाजलेले आहे. फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलं. बरं आहे, बरं म्हणू शकतो असं. आणि आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत. प्रशांतजी आपले पुरे साऊथ इंडियन दिसायला लागले. उन्हामुळे त्यांची स्किन फार प्रॉपर कलर घेते स्किन आता त्यांची. मी राहतो साऊथ इंडियामध्ये, तर साऊथ इंडियनच दिसेल. हो, तर आता काय ऑर्डर केलंय प्रशांतजी? पनीर काहीतरी नाव आहे पनीर. पनीर आणि तंदूर रोटी आम्ही ऑर्डर केली आहे. आणि इथे आम्ही वीट रोटी, म्हणजे गव्हाच्या पिठाचीच तंदूर रोटी आणि पनीरची एक डिश मागवलेली आहे. ती कशी टेस्ट आहे काय. प्लेटिंग तर खूप छान केलं आहे. पावणे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या सोसायटीजवळ पोहोचलेलो आहोत. प्रशांतजी जस्ट मला घरी ड्रॉप करणार आहे आणि त्यांना साईटवर जायचं आहे, त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे तर मी आता जरा सामान जमा करते, इझी मला पटकन काढता येईल असं. आणि साधारण 8:45 वगैरे आम्ही घरामध्ये आलो. आल्यानंतर प्रशांतजींनी जस्ट फक्त मला ते बॅगवर आणू लागले आणि लगेच गेले ते, कारण की त्यांच्या साईटवर स्लॅब आहे आणि ते रात्री 2-3 वाजेपर्यंत येणार आहे. मी माझं स्किन केअर वगैरे करून घेतलं, माझे कपडे मशीनला लावले, आमचे दोघांचे टॉवेल लावले, ते सगळं वाळत टाकलं. आणि खूप असं बिचारी किती थकलेले असतील, ड्रायव्हिंग केली एवढी, इथून गेलो आणि परत आलो. काल सिन्नरवरून पुणे गेलो, आज पुणेवरून अक्कलकोट आलो आणि आता बिचाऱ्यांना रात्रीचं 3-4 वाजेपर्यंत साईटवर थांबायचं. कामाला ते एकदम प्रायोरिटी देतात, त्यांच्यासाठी काम फार महत्त्वाचं असतं. मला बोलले की तू झोपून घे आता डायरेक्ट. म्हटलं हो, मी काय करणार आहे आता. जेवण आमचे लंचच आम्ही खूप लेट केलं, त्याच्यामुळे आता जेवायचा प्रश्नच नाही. मी तिकडे कपडे वॉश नाही करत, एक तर तिकडे पाण्याचे फार प्रॉब्लेम आहे. तर चला आता मी झोपते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.